इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज। भोसे गावच्या ज्योतिर्लिंग यात्रेस उत्साहात प्रारंभ। बातमीत आहे सातारा प्रतिनिधी अविनाश थोरवे यांच्याकडून। सालाबाद प्रमाणे भोसे गावच्या ज्योतिर्लिंग यात्रेस मोठ्या उत्साहात आणि दिमाखात दिनांक 4 एप्रिल रोजी सुरुवात झाली। सर्वप्रथम गावातील मानाच्या काठ्या बँड पथकाच्या सहाय्याने वाजत गाजत ज्योतिबा मंदिरा शेजारी आणल्या गेल्या। यानंतर चांदीच्या पालखीमध्ये ज्योतिबा देवाचा मुखवटा ठेवून पालखीचा मान असणाऱ्या रासकर बंधूंच्या मार्फत सजवलेल्या पालखीमध्ये देवाची प्रतिष्ठापना करून गोंधळाच्या मार्फत आरती करून गुलाल खोबऱ्याचे उधळण करत भोसे ग्रामस्थांच्या वतीने ज्योतिबाच्या नावाने चांग भलं म्हणत छबिण्याला सुरुवात झाली। मारुती मंदिरामध्ये पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी मंदिराच्या पटांगणामध्ये आल्यानंतर ज्योतिबाच्या नावाचा जयघोष करून गावातील महिला ग्रामस्थ, लहान थोर, अबालवृद्ध यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात छबिण्याला सुरुवात झाली। छत्रपती शिवाजीराजे ढोल लेझिम मंडळाच्या वतीने लेझिम खेळून पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये ध्येयमान हरपून तरुण मंडळी आनंदामध्ये नाचू लागली। यावर्षी छबिण्यामध्ये खास आकर्षण ठरला तो शिवशक्ती नवरात्र उत्सव मंडळाचा बगाडाचा देखावा। यानंतर बँड पथकातील गाण्याच्या तालावर तरुणाई थिरकली आणि अतिशय शांततेत छबिणा चौकातील मुक्कामाच्या ठिकाणी विश्रांतीसाठी ठेवण्यात आला। दुसऱ्या दिवशी ज्योतिबा देवाची पालखी संपूर्ण गाव प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाली। देवाज आपल्या दारात येणार म्हणून संपूर्ण गावात दारामध्ये सडा रांगोळी करून पालखीचे स्वागत केले जात होते। मोठ्या भक्तिभावाने सर्वजण दर्शन करत होते। गावामध्ये यात्रेनिमित्त पाळणे, खेळण्याची दुकाने आणि जिलेबी दुकाने आली असून गावातील माहेरवाशिणी लहान मुलांना घेऊन यात्रेमध्ये मोठ्या उत्साहामध्ये खरेदी करत होत्या। अशा पद्धतीने अतिशय शांततेत आणि उत्साहात भोसे गावाची यात्रा सुरू असून गावकरी अतिशय आनंदात आणि उत्साहात यात्रा साजरी करताना दिसून येत आहेत।